शेजारच्या देशांमधून सुद्धा आपण काही चांगला संदेश घेतलाय का? तर घेतले नाही. एक प्रमुख गोष्ट अशी की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात कुठलाही डायलॉगच नाही. आज म्हणजे आम्हाला सगळं कळतं, आम्हाला सगळं ज्ञान आहे आणि आम्ही वाटेल ते करायला मोकळे आहोत असं एनडीए सरकारला वाटतंय, मोदी सरकारला वाटतंय. त्यामुळे पक्ष फोडायचे वाटेल तसे. आता ममता बॅनर्जींचा पक्ष फोडायचा, त्यासाठी तिथले जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना हाताशी धरलेले ते घटनात्मक पद आहे, त्याचा गैरवापर सर्वसर्व चाललेला आहे. असं महाराष्ट्रात घडलं की एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या पक्षाने सांगितलं आमचाच खरा पक्ष आहे म्हणून, आणि मग त्यासाठी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग सगळ्यांची मदत घेण्यात आली. आणि कोर्टासह तारीख पे तारीख सुरू आहे. हे कोणामुळे चालू आहे? कोणीतरी असेल ना की ज्याच्यामुळे ही सिस्टीम अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने राबवली जाते. नीटच्या परीक्षेमध्ये जे काही गोंधळ झाले, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, काही बदल करण्यात आले आणि ते सुद्धा फार मोठं प्रेशर आल्यानंतर नीट परीक्षा अन्य अनेक परीक्षांमध्ये घोटाळे झाले. क्लासेस आणि शिक्षण खातं किंवा प्रशासन यांच्यातले लागेबांधे उघडकीस झाले. अजून एक उदाहरण सांगतो, शिक्षणामध्ये गोंधळ आहे. दिल्लीमध्ये बघा, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. एवढं असूनही दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये जे काही आग लागली त्यामध्ये कित्येक लोक मरण पावले, त्यांना काही जणांना उड्या मारायला लागल्या. आणि हे सगळ्या काही कुठल्याही परवानगी नसताना वाटेल तेवढं बांधकाम करण्यात आलं, आणखीन जास्त खोल्या बांधण्यात आल्या. मग हे ट्रिपल इंजिन सरकार करतंय काय? म्हणजे तुम्हाला काहीही मॅनेज करता येत नाही.